जय महाराष्ट्र. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा दाखवलेलं की गावाकडे आम्हाला टँकरनं पाण्यानं लागते. त्यासाठी गाववाल्यांनी एकत्र येत वाईट तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बेमुदत उपोषण सुरू केलेलं. आज आमच्या इथली कृष्णाबाई बसणार आहे, त्याच्यामुळे वातावरण सगळं प्रसन्न झालेलं. सगळीकडे रांगोळी वगैरे काढत चाललेलं. रांगोळी असा एक काढलेला की एकदम खतरनाक, काय बोलायचं नको. अख्ख्या आळीत असे पताके लावलेले आणि रांगोळी काढायचं काम चालू होतं. आपल्या हॉटेलच्या बाहेर पण रांगोळी काढलेली. घाटावर असा मोठा मंडप पण टाकलेला. आता आपण चाललो घरी जाताना बघितलं घराच्या खाली पण एक मोठी रांगोळी काढली. संध्याकाळी पालखीचं आगमन किशोरी चौकात झालं. प्रत्येकाच्या घरातली माणसं अशी फटाकडे लावून पालखीचं स्वागत करत होते. मिरवणुकीत सिंहगर्जना ढोल पथक वादन करत जल्लोष साजरा करत होतं. रात्रीचे 12 वाजलेले आणि पालखी पुन्हा एकदा मंडपात दिसत होती. त्या वाळेकरांनी व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी फटाकडा आणि पावसाळा लावून पालखीचे स्वागत केले. वाईटल्या 7ही घाटांवर वाईकर कृष्णाबाई उत्सव असा थाटात साजरा करतात. शेवटी पालखी घाटावर पोहोचली आणि मंडपात विराजमान झाली. बोला कृष्णाबाई महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो